आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार, नगर रचना उपसंचालक YS रेड्डी यांच्यासह चौघांना वसई विरार मधील अनधिकृत बांधकाम प्रकरणी ईडीने अटक केली। अनिल पवार यांनी वसई विरार महापालिकेत आयुक्तपद स्वीकारल्यानंतर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता। त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली। 2009 पासून वसई विरार महापालिका हद्दीतील बेकायदेशीर व्यावसायिक इमारतीच्या बांधकामात अनिल पवार आणि इतर अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याच्या ईडीच्या तपासात निष्पन्न झाले होते। मात्र अनिल पवार यांच्या विरोधातील आरोप हे चुकीचे आणि निराधार आहेत। योग्य, निष्पक्ष आणि पारदर्शक असा तपास झाल्यास ते न्यायाचे ठरेल। तसेच ईडीच्या तपासामध्ये ज्या वस्तुस्थिती संबंधित चुका झाल्या त्याचे निरसन होईल। त्यासाठी योग्य तो तपास होण्याची गरज असल्याचे डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांनी पवार IAS अधिकारी त्यांना अटक केली। या संदर्भामध्ये काही प्रेस रिलीज केली होती आणि काही रिमांड ॲप्लिकेशनमध्ये आरोप केले होते। ते तथ्याला धरून नाही असे ज्या गोष्टी आहेत त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी आज प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या अंतर्गत हे सांगण्यात आलं की 1,33 लाख रुपये असं दाखवण्यात आलं की जसं काही त्यांच्या घरातून मिळाले ते जनार्दन पवार बिल्डर आहेत त्यांच्या घरातून मिळालेत आणि त्यांनी त्याचे जे एक्सप्लेनेशन आहे त्याचे स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यांनी सांगितले की माझी कॅश आहे आणि त्याचं हे स्पष्टीकरण आहे। श्री अनिल पवार IAS अधिकारी यांच्या घरातून कोणतंही कॅश सिजर झाले नाही, ज्वेलरी सिजर झालेलं नाही। आता हा मोठा पुरावा त्यांच्या बाजूचा आहे, तो लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे आणि ईडीने ही गोष्ट जाणीवपूर्वक लोकांपर्यंत पोहोचवली, प्रेस रिलीजमध्ये दिली नाही। दुसरी एक गोष्ट प्रेस रिलीजमध्ये म्हणण्यात आली की त्यामध्ये 8 कोटीची कॅश, जवळपास 14 कोटीची ज्वेलरी आणि म्युच्युअल फंड अगोदर सीज करण्यात आले। आता ही जी गोष्ट आहे ही रेड्डी नावाचे एक डेप्युटी डायरेक्टर टाउन प्लॅनिंग होते वसई विरार महानगरपालिकेमध्ये, त्यांच्या घरातून मे आणि जूनमध्ये ज्या सर्चेस कंडक्ट करण्यात आल्या त्या संदर्भात केली होती। आता त्या 2 आणि 3 महिन्यापूर्वीच्या ज्या धाडी पडल्या त्याची गोष्ट 1 ऑगस्ट 2025ला यांच्या संदर्भात प्रेस रिलीजमध्ये देण्यात येते। आता हे आउट ऑफ कंटेक्स्ट जे कोटेशन आहे त्याच्याने कॅरेक्टर असोसिएशन एक बदनामी होते आणि लोकांच्या मनामध्ये प्रतिमा डागाळली जाते, एक संभ्रम तयार होतो। त्याचं स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे। प्रेस रिलीजमध्ये हे पण म्हणण्यात आलं की 41 ज्या अनधिकृत बांधकाम होते ते पाडण्याचं काम पवारसाहेबांच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे आणि ते कोर्टाचे आदेश होते म्हणून नाही केलं, कोर्टाने जे निर्बंध आहे ते उठवले आणि महानगरपालिकेने कारवाई केली, पवारसाहेबांनी त्याच्यावर कारवाई केली। त्यांच्यावर 2 वेळेस हल्ले झाले, ज्या लोकांची बांधकामं पाडले त्यांच्यातून रागातून त्यांच्यावर हल्ले झाले। या 4 FIR ज्या अनधिकृत बांधकामाच्या विरुद्ध आहेत त्यामध्ये जे तक्रारदार आहेत ते वसई विरार म्युन्सिपल कॉर्पोरेशन 3 तक्रारदारमध्ये 3 आहेत। म्हणजे या केसमध्ये जे तक्रारदार आहेत ज्यांनी बांधकामं पाडलेत त्यांना ईडीने अरेस्ट केले आणि ज्या कार्यकाळामध्ये ह्या अनधिकृत बांधकामं तयार झालेत, ज्यांच्या कार्यकाळामध्ये राहिलेत त्यांना ईडीने आसपास ताब्यात समन्सही पाठवलेलं नाही। अभय दिलं किंवा नाही दिलं असं म्हणण्यापेक्षा आज रोजी ईडीने त्याबद्दल तसदीक घेतली नाही की आणि आम्ही हे कोर्टामध्ये सांगतोय की अरे बाबा हो, आम्ही पाडणाऱ्यांमध्ये, तक्रार करणाऱ्यांमध्ये, आम्ही त्याला प्रोटेक्शन देणाऱ्यांमध्ये नाही, जे ज्या कार्यकाळामध्ये झाले त्यांना तुम्ही विचारा तरी याच्यामध्ये प्रोटेक्शन मनी घेतलाय का, घेतलाय तर मग त्यांच्यावर कारवाई होण्यात येईल, जर नसेल तर माननीय उच्च न्यायालयाने हे आदेशामध्ये म्हटले की डिसिप्लिनरी प्रोसिडिंग इज नॉट रिक्वायर्ड पर्टिक्युलरली इन दिस केस ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम। याच्याबद्दल चर्चा माननीय न्यायालयामध्ये झाली होती। याचिकाकर्त्यांनी मागणी केली होती की जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। दोघं बाजूंचं म्हणणं मांडून ऐकल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने म्हटलं होतं की अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज याच्यासाठी नाही की सिडकोच्या काळामध्ये हे अनधिकृत बांधकामं बांधण्यात आले, नोटीसच देण्याचं काम महानगरपालिकेने केलं आहे। जे बांधकामं उरले होते पाडण्याचे ते न पाडण्याचं कारण होतं कोर्टाचे काहीतरी स्थगितीचे आदेश होते आणि जशी स्थगिती उठवली तर बांधकाम पाडण्याची कारवाई पूर्ण केली, त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज नाही असं माननीय उच्च न्यायालय त्यांच्या आदेशामध्ये लिखित स्वरूपामध्ये मांडत आहे आणि ईडी म्हणते यांनी प्रोटेक्शन दिलं। ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी लोकांसमोर मांडणं आवश्यक होतं। त्यासोबतच जी कारवाईची पद्धत आहे की अनधिकृत बांधकाम झाले, ज्या बिल्डरने ते अनधिकृत बांधकामाच्या बिल्डिंग विकल्या त्यांच्या हातामध्ये जो पैसा आला तो प्रोसेस चौकड्याने धरायला पाहिजे। तो जवळपास कदाचित 100 ते 500 कोटीच्या आसपास काहीतरी असेल, किती असेल माहीत नाही, पण ते जे बिल्डर आहेत ज्यांनी सामान्य लोकांना त्या बिल्डिंग विकल्या, जे सामान्य लोकांची फसवणूक झाली, तर त्या फसवणूक कोणीची झाली त्यांची यादी, नेम, पॅन, ॲड्रेस, अमाऊंट, किती पैसे त्यांच्याकडनं चेकने किंवा कॅशने घेण्यात आले याचं कोणतंही अन्वेषण, याचं कोणताही तपास ईडीने केला नाही। त्यांच्याकडनं किती पैसे बिल्डरकडे आलेत, कोणत्या बिल्डरकडे किती पैसे आलेत,
याचा कोणताही तपास ईडीने केला नाही. म्हणजे ज्यांच्या हातामध्ये हे शेकडो कोटी रुपये आलेत ते बाहेर फिरत आहेत, ते इन्व्हेस्टिगेशनचा तपासाचा भाग नाहीत. आणि ज्या लोकांनी ह्या बिल्डिंग पाडल्या ते आत ईडीची कस्टडीमध्ये भोगतात. म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी हा जो प्रकार आहे त्या केसमध्ये दिसून येतो. आणि यामुळे असं म्हणतो आम्ही की मेरिट ऑफ द केस इज इन्सफिशियंट. या केसमध्ये अटक करण्यासाठी जे फाउंडेशनल फॅक्ट, मूलभूत जे तथ्य आवश्यक आहेत ते पुरेसे नसतानाही याच्यामध्ये अटकेची कारवाई झाली. त्यामुळे कंटेक्स्ट, संदर्भ जास्त महत्त्व आहे, कंटेंट, मेरिट जी आहे या केसमध्ये कमी आहे. त्यामुळे ही अटक बेकायदेशीर आहे अशी आमची भूमिका आहे. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.